नमस्कार विद्यार्थी मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मराठी भाषा गौरव दिन याविषयी एक अतिशय सुंदर आणि जबरदस्त भाषण। जिच्या ओठांवरून पहिला उच्चार उमटला, जिच्या शब्दात आईची माया दाटली, जिच्या अक्षरात संस्कृतीची शान नांदली, ती माझी मराठी माझा अभिमान बनली, माझा अभिमान बनली। आदरणीय उपस्थित मान्यवर, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्व ज्या दिवसासाठी एकत्र आलो आहोत तो म्हणजे मराठी भाषा गौरव दिन। हा दिवस आपण 27 फेब्रुवारी रोजी साजरा करतो, कारण हा दिवस थोर कवी विष्णू वामन शिरवाडकर, ज्यांना आपण कुसुमाग्रज या नावानेही ओळखतो, त्यांचा आज जन्मदिन आहे। त्यांच्या लेखणीतून मराठी भाषेला जागतिक पातळीवर सन्मान मिळाला। मराठी ही केवळ भाषा नाही, ती आपल्या अस्मितेची ओळख आहे। संतांच्या अभंगातून, शाहिरांच्या पोवाड्यातून आणि कवींच्या ओव्यातून मराठीने समाजाला दिशा दिली। संत ज्ञानेश्वर यांनी भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरीतून अध्यात्म जनसामान्यांपर्यंत पोहोचवले। संत तुकाराम यांच्या अभंगांनी समाज प्रबोधन केले। हीच ती भाषा जिच्या शब्दातून स्वराज्याचा जयघोष झाला आणि जनतेच्या मनात स्वाभिमान जागा झाला। आजच्या आधुनिक युगात इंग्रजीचे महत्त्व मान्य असले तरी आपल्या मातृभाषेचा अभिमान ठेवणे ही आपली जबाबदारी आहे। मराठी भाषेत ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य सर्व क्षेत्रांमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे। आपण सोशल मीडियावर, शाळांमध्ये, कार्यालयांमध्ये मराठीचा वापर वाढवला पाहिजे। मराठी वाचूया, लिहूया आणि बोलूया, कारण भाषा टिकली तर संस्कृती टिकते। आपण नेहमी म्हणतो जय महाराष्ट्र, पण हा जयघोष खरा ठरेल जेव्हा आपण मराठी भाषेचा सन्मान कृतीतून दाखवू। आपल्या घरात लहान मुलांना मराठी गोष्टी सांगा, मराठी पुस्तके भेट द्या, मराठी नाटक, सिनेमा पहा। आपल्या दैनंदिन व्यवहारात मराठीचा अभिमानाने वापर करा। मराठी भाषेची गोडी अशी आहे की तिच्या प्रत्येक शब्दात आत्मीयता आहे। आई हा शब्द जसा मराठीत उच्चारतो तशी माया दुसऱ्या भाषेत क्वचितच जाणवते। ही भाषा आपल्याला जोडते, आपली मुळे घट्ट करते आणि आपल्या संस्कृतीची ओळख जपते। चला तर मग या मराठी भाषा गौरव दिनी आपण एक संकल्प करूया। मराठी बोलूया, मराठी वाचूया, मराठी लिहूया आणि मराठीचा अभिमान बाळगूया। शेवटी एवढंच म्हणेन, मराठी माझी शान आहे, मराठी माझा मान आहे, मराठीशिवाय माझी ओळख नाही, मराठीच माझा अभिमान आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।